असं नाही करून चालणार. आता जे तुम्ही इथं जमा झालाय, गोळा झालाय, यांची मी पहिल्यांदा तुम्हाला जबाबदारी देतोय. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राचं सोडून द्या, आम्ही बघतो महाराष्ट्रामध्ये काय चालत आहे, पण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाही कुटुंबाचं, एकाही शेतकऱ्याचं आणि एकाही व्यावसायिकाचं घर जप्त होता कामा नये, एकाही खातेदाराचं खातं सीज होता कामा नये आणि एकानंही आत्महत्या करता कामा नये. याची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि ही जबाबदारी घेणार का नाही? नुसतं मान हलू नका, हा हो काय आहे का नाही आवाज येणार. अरे वा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विचारानं जिवंत आहेत तुमच्यामध्ये. आताची लढाई ही आपण इंग्रजांच्या विरुद्ध लढत होतो, बंदूक होती, गोळी होती, तलवार होती, काठी होती, ही सगळ्या लढाई आपण जिंकलेल्या आहेत, केलेल्या आहेत. आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आणि 75व्या वर्षी आपण आज देखील पारतंत्र्यातच आहोत. पूर्वी इंग्रजांचं राज्य होतं, आता आपल्या राजकर्त्यांचं राज्य आहे. ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्यांनी आमची बाजू तिथं मांडायला पाहिजे. ते स्वतःचं घर भरण्याची बाजू मांडतात. आता ज्या आपल्या आजूबाजूला ज्या काय बँका दिसतात, ह्या बँका कोणाच्या येतो? नॅशनल बँका, ह्या सरकारी बँकेत आपण मान्य करू. सहकारी बँका किंवा पतसंस्था, ह्या बँका कोणाच्या आहेत? नेत्यांच्या आहेत. जर एखादा कायदा करायचा असेल बँकेच्या बाजूनं किंवा बँकेच्या बाबतीत, कर्जाच्या बाबतीत, तर ते कायदा बँकेच्या बाजूने करतील का आपल्या बाजूने करतील? बँकेच्या बाजूने. म्हणजे आताचे जे कायदा आहेत, सरफेसी ऍक्ट मला माहित असेल, ह्याच्यामध्ये आपल्याला आपली बाजू मांडायला सुद्धा आपल्याला दिलेलं नाही. एक्स पार्टी त्याची ऑर्डर होते, आपल्याला माहित पण नाही आपल्या घराची जप्तीची ऑर्डर निघल्या. अरे काय जप्ती करतोय, पैसे भरल्यात का नाही, ह्याची शहानिशा कोण करतंय? काय तिने फक्त बँकेने कागद द्यायची, तिने यस म्हणून शिक्का मारायचा आणि घराचा लिलाव, घराची जप्ती काढायची. जप्त करणे, लिलाव करणे ही अभिमानाची गोष्ट आहे, लज्जास्पद गोष्ट आहे. एखाद्याचं घर काढून घेणं, एखाद्याचा देशोधडीला लावणं लज्जास्पद गोष्ट आहे, संविधानाला मान्य नाही आहे. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या बाजूने कायदे कोण घेतलाय हे जा विचारणार कोण? कर्ज मध्ये अडकलोय किंवा कर्जामध्ये आपण डुबलोय, आपला व्यवसाय बुडलाय, आपलं घरदार लिलाव होणार आहे, असं झालेला माणूस लढणार काय? लढू शकतो का? त्याची मानसिकताच ढळलेली असते आणि त्याच्या मानसिकता ढळलेल्या माणसामध्ये जीव ओतवून त्याला बॉम्ब करायचं काम महाराष्ट्र लोकाधिकार समिती करते. जसं की आपल्या जिवरी मॅडम, बरोबर, त्यांचा अभिमान वाढतोय. सोलापूर जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये जाऊन त्यांनी ज्याच्यावर अन्याय होतोय किंवा पेपरला बातमी बघून त्याच्याकडे जाऊन तुम्ही कर्जात अडकलाय, तुम्हाला ह्यातून मार्ग आहे हे सांगण्याचं काम जिवरी मॅडमांनी भरपूर ठिकाणी केलंय. तशा पद्धतीनं तुम्हाला देखील करायचं आहे. आपल्या शेजारी, आपल्या पै पाहुण्यामध्ये, मित्रांच्यामध्ये कोण कर्जामध्ये अडकलाय का, ही जनजागृती केल्याशिवाय घरापर्यंत पोहोचणार नाही. हे काय कुठलं लकी ड्रॉचं तिकीट नाही आहे किंवा कुठं ऑफर दिलेल्या, ही जी काय नाही पेपरला जाहिरात देऊन ऑफर दिल्या, चला 20% डिस्काउंट वगैरे असं दिलेलं, असं काय नाही आहे. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की आबा तू घाबरू नकोस, तुला मार्ग आहे. मी देखील असा तुझ्यासारखा आजारी होतो, मी अमुक्या ठिकाणी गेलो आणि मला त्याचं औषध मिळालं, मी पूर्णपणे बरा झालोय, हे सांगणं गरजेचं आहे. आपली जबाबदारी आहे. आपण एखाद्या कार्यामध्ये काम करत असताना, एखाद्या भागामध्ये काम करत असताना तिथल्या भागातील किंवा आपल्या जवळ राहणाऱ्या लोकांना जे काय अडचण असेल त्या अडचणीतून बाहेर काढणं हे आपले कर्तव्यच आहे. आणि तुमच्यातलेच लोक, जसं की जिवरे मॅडम तयार झाल्या, सोलापूर जिल्ह्याच्या महिला संघटक म्हणून त्यांनी आता काम करतायत, तशा पद्धतीने तो आम्हाला देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये अध्यक्ष पाहिजे आहे, तालुका अध्यक्ष पाहिजे आहे, पदाधिकारी पाहिजे आहेत. मग हे कोण होणार? तुमच्यापैकीच जर कोण लढणारा असेल, ज्याची तयारी असेल की आपल्याला ह्या संघटनेचं काम करायला पाहिजे आणि तुम्हाला खरोखरच वाटतंय कर्जदारावर अन्याय होतोय का, या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्या. नाहीतर बऱ्याच जणांना आम्ही भेटलोय, हे आम्ही कर्ज काढले, आम्ही सह्या केल्यात, आम्ही कर्ज फेडलो नाही, आमची चूक आहे असं म्हणणारे लेजन भेटलेत आम्हाला. आरबीआयचा नेम काय? कर्जामध्ये तुम्ही जे काय पैसे भरताय त्यातील काही रक्कम कर्जामध्ये आणि काही रक्कम व्याजामध्ये जमा करायची आहे. पण बँका तसे करतात काय? मग कायद्याला पायाखाली तोडवतात ना ते. मग तुम्ही पैसे भरले असताना सुद्धा व्याजात जमा करून घेत असतील तर हा अन्याय नाही का? आर्थिक अन्यायच आहे, आर्थिक शोषणच आहे आणि याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आपल्याला थोडं मुडदार झालं पाहिजे. आता तुम्ही ऐकलाच किंवा तुम्हाला अनुभव असेल,
बघा, एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या घरामध्ये एक चावकं कुत्रा असलं तर त्या गल्लीतनं जाताना सावधगिरीनं जातो की नाही आपण, तसं आपल्याला चावकं कुत्रच घ्यायचं आहे. म्हणजे बँकवाले सावधगिरीनं जायला पाहिजे. त्याला इथं सोलापुरात हे करून चालणार नाही, का तर इथे लगेच येतात, ठोकतातच. असं ज्या वेळेला तुम्ही चित्र करणार त्यावेळेला घाबरणार आणि लोकांवरचा अन्याय कमी होणार आहे. आता आपल्याला 10 दिवसाची 5 दिवसाची काय साहेब मुदत मागितली असतील त्यांनी बँकेनं, दिली असेल मुदत, जे काय असेल ते वाघमारे साहेब आपल्याला बोलतील. त्या पद्धतीनं जर भविष्यामध्ये जर आणि आंदोलन करायची जर वेळ आली तर आपण आता 25 जण जमा झालोय. आता या 25-50 जणांचं हजारात रूपांतर केलं पाहिजे. आपण आपली जबाबदारी म्हणून आपल्या घरातील आपली बायको, आपली आई वडील, आपली मुलं यांना देखील याच्यामध्ये सामील केलं पाहिजे. मुलांना देखील समजलं पाहिजे ना अन्यायाविरुद्ध लढायचं कसं असतंय. काय तुम्ही नुसतं येऊन चालणार आहे? संस्कार म्हणजे याचा काय परिभाषा आहे याची, संस्काराची? वेगळा काय वर्ग असतो का? आपण जे आचरण करतोय, आपण जे वागतोय ते आपल्या आचरणातनं आपली मुलं शिकत असतात. आणि तुम्ही अन्यायाविरोधात लढताय हे जोपर्यंत तुमच्या मुलाला दाखवणार नाही तोपर्यंत तो सुद्धा अन्यायाविरोधात लढणार नाही. त्यामुळे आपल्या मुलांना सुद्धा आपण अशा ठिकाणी आणलं पाहिजे, लहानपणामध्ये बाळ करू दिलं पाहिजे. आज आपण वयाच्या 50 पर्यंत आलोय आणि आता आपल्याला समजायला लागले लढायचं कसं असतंय. आता आपली सुरुवात झाली लढाईसाठी. तर आपण लहान मुलांना जर शिकवलं, छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मासाहेबांनी काय सांगितलं? महाभारत शिकवलं, रामायण शिकवलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांना. आणि त्यातून शिवाजी महाराज तयार झाले. 16व्या वर्षी करंगळी कापून स्वराज्याची शपथ घेतली आणि 50व्या वर्षी महाराज आपल्याला सोडून गेले. या 50 वर्षामध्ये 16 वर्ष जर काढले, राहिलेल्या 35 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकले आणि एक आदर्श निर्माण करून दिला. जगायचं कसं असतात. करंदीकर साहेब, तुमची परवानगी घेतो. तुम्ही जी नेहमी गोष्ट सांगता ती मी माझ्या तोंडातून एकदा सांगतो. एक जंगल असतं, त्या जंगलामध्ये एक मोठं तळ असते आणि त्या जंगलाला एक वेळेला काय होतं, आग लागते. आग लागल्यानंतर जंगलातील सर्व प्राणी त्या तळ्याच्या दिशेने पळायला सुटतात, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. सर्व त्या तळ्याच्या भोवती बसतात. कोणी पाण्यामध्ये बसलाय, कोण तळ्याच्या काठाला बसलाय, असे सगळे गोळा होतात. आणि त्या ठिकाणी एक चिमणी असते. ही चिमणी काय करते, तळ्यात जाते, चिमणीत पाणी घेते, चोचीत त्या आगीवर टाकते. असं सातत्यानं ते करत असते. हे करत असताना तिथल्या एका प्राण्याला कुतूहल वाटतं, अरे ही काय चिमणी करायला लागल्या. त्याला राहून राहिल्यामुळे तो विचारतोय चिमणीला थांबून, चिमणी तुझा जीव केवढा, तुझी चोच केवढी, आणि त्या चोचमध्ये पाणी मावेल किती, आणि ही आग विझणार तरी आहे का? तर ती चिमणी काय उत्तर देते, ज्या वेळेला ह्या वणव्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला आग विझणाऱ्यांच्या मध्ये माझं नाव असलं पाहिजे, नाही की आग लावणाऱ्यांच्या मध्ये. हे ऐकल्यानंतर तिथले प्राणी तिच्या त्या वाक्याला भारावून जाऊन ते स्वतः पाण्यामध्ये उडी मारून अंगावर पाणी घेऊन जाऊन झाडून आग विझवण्यात. सोलापूर जिल्ह्याचा कर्जाविषयी ज्या वेळेला विचार येईल किंवा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला पहिल्या मेळ्याला आम्ही हजर होतो अशी तुमची नाव येणार आहे. आणि फक्त नाव पहिल्या मेळाव्याला आहे म्हणून नाही, तर शेवटच्या कर्जामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यापर्यंत तुम्ही ह्या संघटनेशी जोडून राहिलं पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. आणि ह्या संघटनेला जोडण्यासाठी अनेक लोकांना ह्यामध्ये आणणं, या प्रवाहामध्ये आणणं, या परिवाराचा एक भाग बनवणं ही तुमची जबाबदारी आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लढा दिला आणि न्याय मिळवून दिला.